कोल्हापूरच्या कलकल ग्रुपनं कोल्हापूरचा प्राचीन गजकर्ण ही कन्सेप्ट वापरली। प्राचीन गणेशाची नेमकी संकल्पना आली कुठून? अनेक शतकांचा हा इतिहास असलेली गणेश मूर्ती वापरण्यासाठी मंडळाने नेमकं काय टेक्निक वापरले या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत मंडळाचे काही पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया। आम्हाला ही मूर्ती मागच्या वर्षीच मिळाली होती। आम्ही इंटरनेटवर असं शोधताना आम्हाला ही मूर्ती मिळाली, पण आम्ही मागच्या वर्षी या मूर्तीची प्रतिष्ठापना करणार होतो, पण त्याचा पूर्ण इतिहास, त्याची पूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचली नव्हती। मग आम्ही एक वर्ष पूर्ण 2024 ते 2025 गणेशाचा पूर्ण अभ्यास करून आम्ही ठाण केलं की ही मूर्ती आपल्याला प्रतिष्ठापना करायची आहे आणि यावेळेला आम्ही ती मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे। नेमकं कारण आमचं हेच असतं की आम्ही दरवर्षी प्राचीन काळातली गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करतो। जवळपास आम्ही 2000 सालापासून प्राचीन गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करतो। याचा मुख्य हेतू हाच असतो की ज्या मूर्तींचा इतिहास आहे किंवा आपल्या भारतात वेगवेगळी मंदिरं आहेत, त्या मंदिराचा इतिहास आपल्या सर्व गणेश भक्तांपर्यंत पोहोचवावा आणि तो खरा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचून तो प्रत्येक गणेश भक्ताला त्या ठिकाणी जाता येत नाही। मग तोच आम्ही कलकल ग्रुपच्या निमित्त गणेशोत्सवाच्या निमित्त त्यांच्या समोर उभा करण्याचा प्रयत्न करतो। हा पाणी आहे। हे नेमकं काय दिसतंय वर? हे काय? हे जे वर जे शिल्प आहे ते 11व्या ते 12व्या शतकातील चालुक्य काळातील श्रीकृष्णाची मूर्ती आहे। या श्रीकृष्णाला श्रीकृष्णाची बाललीला ह्या मूर्तीनं संबोधलं जातं। ही मूर्ती आपल्याला सांगलीजवळील हरिहरेश्वर जे मंदिर आहे कुंडल येथील त्या मंदिराच्या छताला अशी सेम मूर्ती आहे, ज्याला श्रीकृष्णाची बाललीला असं संबोधलं जातं। जर तुम्ही बघितलं ह्याच्याकडे तर एक मुख आहे आणि 5 धड आहे। त्याला 5 धडामध्ये बघितलं तर एक आहे की असा श्रीकृष्ण रांगतेला आहे, एकाचं रूप असं आहे की एका बाजूला तो एका कुशीवर कललेला आहे, असा खेळतेली त्याची 5 रूप आहेत। आणि जे तुम्हाला 2 हातच दिसतात जरी 5 धड असते तरी, तर त्या 2 हाताला फक्त अंधाराचं आणि प्रकाशाचं एक अद्भुत प्रेरित त्यांनी दर्शवलेलं आहे। याचे 2 हात आपल्याला संबोधले जातात। पहिली 5वी पासून सगळं शिकत आलेलं आहे की पाण्याच्या वर आपण जेवढे उभारू किंवा जेवढा पक्षी वर उडत राहील तेवढा तो पाण्याच्या खाली आपल्याला दिसतो। मग तेवढी ज्याची उंची वर दिसते तेवढीच त्याची उंची खाली पाण्याच्या खाली दिसते। नेमका हाच सायन्सचा कन्सेप्ट आम्ही वापरलेला आहे। त्यामुळे सर्व गणेश भक्तांना ती मूर्ती जेवढ्या वर आहे तेवढीच ती पाण्याच्या खाली दिसते। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।